आता तुम्ही म्हणाल केस धुवायला कुणाला सांगावं लागतं का? केस धुणं हे फार काही अवघड नाही किंवा हेअर वॉश करणं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. बट यात काही नवीन असं नाही. हेअर वॉश करताना आपल्याकडनं कळत न कळत काही चुका होतात आणि त्या चुका केल्यामुळे आपल्याला हेअर फॉल होतो, आपले केस तुटतात किंवा बरेच सारे हेअर प्रॉब्लेम्स हे आपल्याला फेस करावे लागतात. हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. मी लाईफस्टाईल, स्किन केअर, ब्युटी केअर, मेकअप याच्याशी रिलेटेड बरेच सारे व्हिडिओ हे घेऊन येत असते. जर तुम्हालाही यामध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण हेअर वॉश करताना अशा काही चुका करत असतो की त्यामुळे आपल्याला डॅन्ड्रफ होतो, आपले केस हे तुटून पडतात आणि आपल्याला प्रचंड हेअर फॉल ही होतो. असे बरेच सारे आपल्याला हेअर प्रॉब्लेम्स हे होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की योग्य पद्धतीने आपण आपला हेअर वॉश हा कसा करायला हवा. सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा केस धुण्याच्या आधी केसांना तेल लावणं हे फार गरजेचं आहे. तर तुम्ही केसांना हेअर वॉश करण्याआधी तेल नक्की लावा. मला जे ऑइल सूट होतं ते ऑइल तुम्ही घेऊ शकता. तुम्ही ऑलिव्ह ऑइल घेऊ शकता किंवा बदाम तेलही घेऊ शकता. तर तेल हे नेहमी लावताना कोमट करून लावा. कोमट तेल लावल्याने काय होतं की आपल्या डोक्यामधले म्हणजे आपल्या स्काल्प मध्ये जे पोर्स असतात ते मोठी होतात आणि त्याला व्यवस्थित पोषण मिळतं आणि ते पोर्स मोठे झाल्यामुळे जे तेल आपण लावतो ते केसांच्या मुळापर्यंत पोहोचतं आणि आपल्या स्काल्पचं व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन होतं आणि आपल्या केसांची मुळे हे स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते. आणि तेल लावताना तुम्ही तुमच्या केसांना हळूवारपणे मसाज द्या. त्याने तुमच्या केसांचं आणि स्काल्पचं ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थित होईल. आता हे तेल लावायचं कधी? तर हेअर वॉशच्या एक दिवस आधी म्हणजे एक रात्र आधी तुम्ही तुमच्या केसांना तेल लावा. जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्ही हेअर वॉशच्या 1 ते 2 तास आधी हेअर ऑइलिंग केलं तरीही हरकत नाही आणि त्यानंतर तुम्हाला हेअर वॉश हे करायचे आहे. आता बघूया हेअर वॉश हे कसे करायचे. तर हेअर वॉश करण्याआधी आपल्याला आपले केस हे व्यवस्थित ओले करून घ्यायचे आहे. कोरड्या केसांवर कधीही शॅम्पू अप्लाय करायचा नाही. त्याने आपले केस ड्राय आणि रफ होऊ शकतात. केस हे व्यवस्थित ओले करून घ्या आणि त्यानंतर जो तो शॅम्पू आहे तो डायरेक्ट स्काल्पवर कधीच अप्लाय करायचा नाही. तर तो शॅम्पू आहे तो थोडासा पाण्यामध्ये तो मिक्स करून घ्या आणि नंतरच तुम्ही केसांवर तो लावा. तर आता तो शॅम्पू तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून घ्या आणि एक फोमिंग लिक्विड तयार करा. फोमिंग लिक्विड तयार झाल्यानंतर तो शॅम्पू जो आहे तो हळूवारपणे तुम्हाला तुमच्या केसांवर ओतायचा आहे आणि तो शॅम्पू तुमच्या केसांवर तुम्ही लावल्यानंतर तुम्हाला हलक्या हाताने तुमच्या स्काल्पची मसाज करायची आहे, जेणेकरून तुमची नखं ही स्काल्पला लागता कामा नये. आता आपण हेअर वॉश करूया. तर तुम्ही बघत असाल मी केसांची जशी डायरेक्शन आहे त्याच डायरेक्शनने मी माझे हेअर वॉश करत आहे. आता बरेच जण काय करतात की आपले केस हे उलटे करतात आणि उलट डायरेक्शनने ते हेअर वॉश करतात. उलट डायरेक्शनने हेअर वॉश करणं म्हणजे केस खाली घेऊन हेअर वॉश करणं ही पद्धतही तितकीच बरोबर आहे, कारण यानेही तुमच्या केसांच्या स्काल्पचं ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थित होतं. जेव्हा आपण आपले केस हे उलट करून हेअर वॉश करतो ना तेव्हा काय होतं की आपल्या केसांचा गुंता होतो आणि आपले केस हे तुटले जातात आणि त्यामुळे आपल्याला हेअर फॉल होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो तुम्ही ट्राय करा की तुम्ही ज्या डायरेक्शनने केस तुमच्या आहेत त्याच डायरेक्शनने हेअर वॉश करा. तर तुम्हाला हेअर वॉश करताना खूप जास्त प्रमाणात असं केसांना घासायचं नाही. हळूवारपणे तुम्हाला केसांना मसाज करत हेअर वॉश हा करायचा आहे. हेअर वॉश करताना खूप जास्त गरम पाणीही घ्यायचं नाही आणि खूप जास्त थंड पाणीही वापरायचं नाही. तर तुम्ही हेअर वॉश करताना कोमट पाणी हे वापरू शकता. वॉश हे करून घ्यायचे आणि केसांमधील पाणी आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचं आणि थोडेसे ड्राय म्हणजे ते पाणी सगळं व्यवस्थित निघून गेल्यानंतर आपल्याला ते केसांवरती कंडिशनर अप्लाय करायचं आहे. आता केसांमधील पाणी हे व्यवस्थित काढून घेतल्यानंतर आपल्याला केसांना कंडिशनर हे अप्लाय करायचं आहे. कंडिशनर लावताना हे फक्त तुम्हाला तुमच्या केसांच्या लेंथवरच अप्लाय करायचं आहे.
कंडिशनर हे तुम्हाला तुमच्या स्काल्पला लागू द्यायचं नाही। हे कंडिशनर जर आपण व्यवस्थित लावलं तर आपल्याला स्प्लिट एंड ह्या होत नाही आणि आपले केस हे सिल्की, स्मूथ आणि शायनी होतात। त्या प्रकारे तुम्ही तुमच्या केसांना व्यवस्थित कंडिशनर हे लावून घ्यायचं आहे। हे जे कंडिशनर आपण लावलं आहे हे 5 मिनिट तसंच ठेवायचं आहे। 5 मिनिटानंतर तुम्हाला ते कंडिशनर व्यवस्थित वॉश करायचं आहे। आता कंडिशनर नंतर आपण आपल्या केसांना वॉश करण्यासाठी भरपूर साऱ्या प्रमाणात पाणी हे वापरायचं आहे, जेणेकरून आपलं कंडिशनर आणि शॅम्पू हे व्यवस्थित निघून जाईल। हेअर वॉश करताना केसांना जास्त घासायचं नाही आहे, अगदी व्यवस्थित तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे आणि व्यवस्थित त्या केसांमधील पाणी हे काढून घ्यायचं आहे। झालं आपलं हेअर वॉश करून। आता केस हे कसे सुकवायचे, तर केस सुकवण्यासाठी तुम्ही मायक्रोफायबरचा टॉवेल किंवा एखादा टी शर्ट वापरू शकता, त्याने तुमचे केस हे सुकवताना तुटणार नाही। हे ओले असताना तुम्ही केसांना अजिबात विंचरू नका किंवा केसांना असं बांधूनही ठेवू नका। केस अर्धे ओले आणि अर्धे ड्राय असतील तेव्हा तुम्ही तुमच्या केसांवरती हेअर सिरम हे अप्लाय करा। हेअर सिरम अप्लाय करायला तुम्ही अजिबात विसरू नका। हेअर सिरम हे काय करतं की आपल्या केसांना शायनी बनवितं आणि आपल्या केसांना बाहेरची धूळ असते त्यापासून ते प्रोटेक्ट करतं। त्यामुळे शक्यतो तुम्ही हेअर वॉश जेव्हा कराल त्यानंतर तुम्ही सिरम लावायला अजिबात विसरू नका। केस हे ड्राय झाल्यानंतर तुम्ही तुमचे केस हे व्यवस्थित विंचरायचे आहे। आता केस विंचरतानाही तुम्ही मोठ्या दाताचा कंगवा हा यूज करा, जेणेकरून तुमचे केस हे तुटणार नाही। अशा पद्धतीने मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे की हेअर वॉश हा कसा करायचा आणि हेअर वॉश केल्यानंतर आपण आपल्या केसांची काळजी ही कशी घ्यायची। फ्रेंड्स, तुम्ही या सिंपल ट्रिक वापरून अशा सिंपल पद्धतीने तुम्ही तुमचा हेअर वॉश करा। कळत न कळत काही चुका करतो त्या तुम्ही करू नका। छानपैकी हळुवारपणे तुम्ही तुमच्या केसांना हाताळा आणि व्यवस्थित तुमचा हेअर वॉश करा। असा जर हेअर वॉश तुम्ही केला, अशी काळजी केसांची घेतली तर नक्कीच तुमचे केस हे हेल्दी राहण्यासाठी मदत होईल। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।